कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आत्ता मला माझ्या मुलासाठी तुझ्या बहिणीची गरज आहे. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला हे पैसे देतो. तुमची भावंड आहे ते पण माहिती आहे मला. त्यांना कसली कमी पडून देणार नाही मी. हे बघ दीपा, या गोष्टी तू जबरदस्तीने मनाविरुद्ध कराव्या अशी माझी काही इच्छा नाही. येतो. साहेब थांबा ना, म्हणजे जरा आम्ही चर्चा करतो. तुम्हाला सांगतो, थांबा. दीपे जरा इकडे. अयो ए दाद्या थांब जरा. दीपे इकडे चल. नाही इकडे ये ना. या, तुला आपे आजपर्यंत प्रत्येक चूक माफ केलीस माझी तू. एवढं मी जे काय करतोय ते चूक आहे का बरोबर आहे मला नाही कळत. पण हे सगळं जर चूक असेल तर जाऊ कवा येशील ना तू. मला माफ कर परत एकदा. दाद्या नको. काय विचार आहे तुझा? दाद्या हे मॅटर लय डेंजर. डेंजर असू देत की, पण पैसा पण तेवढा जास्त मिळणार आहे ना आपल्याला. आणि स्वतः पोलिसच आपल्या बरोबर आहे, मग काय भीती आहे तुला? तू मला तिकडे जा म्हणून सुचू राहिला का? हो. हे- अगं ह्या गाड्यावर बसून किती दिवस कमावणार आहेस? हा, ती पोरं मोठी झाल्यावर कुठं आणणार आहेस पैसे? मी सांभाळून राहिले नंतर ना. आणि या चिली पिलीला सोडून मी कुठे बी जाणार नाही. आता सांगू राहिले मी तुला. आई बापाला धंदा नव्हता म्हणून ही रस्त्यावरची पोरं घरात आणून ठेवलेत. हा, त्यांचं आपलं काय नातं आहे का? तरी तुला त्यांचं पडलंय, माझं नाही. दाद्या अरे ती चिंगी बारकी आहे. गण्यान बाबे तर मला सोडून राहणारच नाही. तू काय बोलू राहिलं इथं? अगं डोक्यात घुसतंय का तुझ्या? हा, बाबा पैसा द्यायला लागला आपल्याला, पैसा. दाद्या पण मी कमवू राहिले की, मग कशाला पाहिजे त्याचा पैसा? वा, पैसे कमवू आहे. किती पैसे मिळतात आपल्याला त्या गाड्यावर? हा, अगं त्या दुकानदारानं आपला किराणा बंद केलाय. 6 महिने झाले, 6 महिने त्या अंगाला नवीन कपडा नाही घेतला. हे सगळं खोटं घालून फिरतोय. वैताग आलाय मला हे खोटं घालून फिरायचा, त्याचा दावा आणायचा. पैसे कमावणार सांगायला लागली. रडू नको. हे बघ, त्या पोरांना मोठं करायचं असेल तर आपला पैसा लागणार आहे, पैसा. आणि पैसा काही झाडाला लागत नाही. नाही पटू राहिले. ठीक आहे, मग आता त्या पोरांचे मुडदे बघायला तयार राहा. मी ना त्यांना बहीण भाऊ मानतो ना माझ्या जवळचं कोणी मानतो. हे बघ, तू जर नाही गेली ना तर त्यांना मी कामाला झोपणार, नाहीतर त्यांचे मुडदे पाडणार. कळलं का? त्या बारक्या पोराच्या जीवर काहून उठू राहिला तू? मला ना भुकेनं हाक मारलेलं पोट कळतं. तो चान्स चांगला आहे, तू जा त्या साहेबा बरोबर. दीपे बघ, मी तुला वचन देतो, मी तुझ्या त्या बहीण भावांचा सांभाळ करतो. हा, त्यांच्यावर लक्ष देतो नीट. बस. रोज दारू पिऊन पिऊन ह्याच्या डोक्यात राक्षस घुसू राहिले. ह्याचं ऐकलं नाही ना तर खरंच येऊ माझ्या चिलीपलीला मजुरी लावल, नाही तर मारून तरी टाकल. नाही दीपे, आता तुझ्या जवळ पर्याय नाही राहिला बाई. काय अगं बोल ना, काय झालं? ठीक आहे, जाते. चल मग आपण साहेबांना सांगू. चल साहेब, चल दीपा, चल. अगं चल ना लवकर. साहेब, दीपा तयार आहे. हे मला दीपाच्या तोंडून ऐकायचंय. दीपा, तू तयार आहेस का आप्पी बनून माझ्या घरी यायला? बोल ना. नाही, बोलणार ना साहेब, बोलणार ना. दीपा बोल. अरे दीपा थँक्यू. म्हणजे खरंच मी वचन देतो तुम्हाला दोघांना, तुमच्या भावंडांना कधीच काय कमी नाही पडून देणार मी. साहेब, ते पैसे देत आहे ना? अरे हा, हे
दीपा तुला घरी यायच्या आधी आधी आप्पी बनावं लागेल. हो मॅडम, साहेबांचा फोनच लागणं झालाय. मी माझं काही ऐकत नाही ना म्हणून ही वेळ आली. अहो मॅडम, असं काय करताय? अहो साहेब आजकाल असे का वागायला लागलेत काहीच कळलं नाही मला. चिंचुके, आता जर मोठे साहेब आले ना तर कधी ही केस आपल्या हातून काढून घेतील ना काही सांगता येत नाही. किती नामुष्की होईल माहिती आपली. मॅडम, मला तर वाटतंय साहेबांना 100% काहीतरी कळायला असेल. काही काय चिंचुके, अहो असं असतं ना तर तुम्हाला पहिला घेऊन गेला असता तो. ते पण आहे. मॅडम, मी एक काम करू का? साहेबांच्या घरी फोन करू का? हो, ठीक आहे, लावा बरं फोन आणि स्पीकरवर ठेवा. चिंचुके हा बघा बघू काय म्हणतोय. स्पीकरवर टाका, स्पीकरवर. हा बोला चिंचुके. हा बापू, घरी सगळं ठीक आहे ना? साहेब घरी आलेले नाहीत ना? नाही घरी नाही आले. सकाळीच अर्जुन बाहेर पडला ना आपल्याला शोधायला म्हणून. चिंचुके काय झालंय का? बाबा, आज जर अपर्णा मॅडम आम्हाला सापडल्या नाहीत ना तर ही केस आम्हाला दुसऱ्याला द्यावी लागेल. आणि अशात अर्जुन पण कुठेतरी निघून गेलाय. काय? हो, म्हणजे तो फोन पण उचलत नाहीये. आम्ही सकाळपासून ट्राय करतोय. अगं पण सकाळी जाताना तुम्हाला काहीतरी सांगून गेला असेल ना त्यो. हा अहो नाही विनू काका, अहो आजकाल काय त्यांचं चाललंय ना, खरंच काय कळणं झालंय. विनायकराव, अर्जुन असं बेजबाबदार कधी वागणार नाही हो. बापू, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, आम्ही करतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट. बर बर, पण काही कळलं तर आम्हाला लगेच कळवा. हो हो, हा ठेवतो. चिंचुके, आपण घरच्यांना फोन करून उगाचच त्यांना टेन्शन दिले. मॅडम, आपल्याकडे दुसरा पर्याय होता का सांगा बरं? चिंचुके, अर्जुनच्या वागण्यात ना काहीतरी बदल झालाय. मला काय वाटतं माहिती का, त्याला असं काहीतरी कळालंय जे त्याला आपल्याला सांगायचं नाहीये. अमोल, छोटे सरकार, अहो काय लपवताय? मम्मा, ते चित्र आहे. अरे मग आम्हाला दाखवायला काय हरकत आहे या ठिकाणी? मोठे बाबा, हे चित्र माझ्या मासाठी आहे. बर मग हाव सर, ते चित्र त्याला दिदीलाच दाखवायचं असेल ना. या दिव्या मामा, आज बाबा स्वतः शोधायला गेलाय. तो नक्की घेऊन येणार मला. छोटे सरकार, अहो तुमची माँ आज पण नाही आली तर? मोना, अगं काय येणार नाही त्याची मा. दाजी म्हणलेत ना आज दीदीला घेऊन येणार म्हणून. अहो मी फक्त मोठे बाबा, तुम्हाला पण असंच वाटतंय का की आज पण मा येणार नाही? अरे ती काळजीनं म्हणाली, तुझा बाबा म्हणाला ना मला घेऊन येणार, म्हणजे तो नक्की येणार या ठिकाणी. हा हो ना मोना? हो हो. बरं अमोल, मा येईलच, पण तोपर्यंत मी तुला उपाशी नाही राहू देणार. पटकन खाऊन घ्यायचं थोडस. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.